नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण राजम्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 वाटी राजमानं 5-6 तासासाठी भिजवून घेतलेला आहे। आता तो भिजलेला आहे बघा, 6 तास भिजवून घेतलेला आहे। आता त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेला आहे। त्यानंतर कुकरमध्ये आता हा पूर्ण राजमा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी पूर्ण राजमा टाकून घेतलेला आहे। आता कलमी आणि विलायची, मोठी विलायची घेतलेली आहे। कलमी आणि पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान नाही का राजमा भिजेपर्यंत 1 इंचपर्यंत राजमाच्या पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ थोडं कमीच घालायचं, कारण की आपण भाजीतही मीठ घालणार आहोत। राजम्यापुरतं थोडं मीठ टाकायचं। आता मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यातनं तेल गरम केलेलं आहे। आता 1 चम्मच जिरे घालायचे आणि 1 चम्मच मोहरी। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर ना आपल्याला मग मी हे वाटून घेतलेलं मिश्रण आहे, कांदा, लसूण आणि आलं यात वाटून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे आणि ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे शिजल्यानंतर आता यातनं मसाले टाकायचे आहे। हळद टाकलेला आहे मी अर्धा चम्मच, तिखट टाकलेलं आहे 1.5 चम्मच टाकत आहे मी तिखट। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाकायचं। धने पावडर 1 चम्मच, जिरे पावडर अर्धा चम्मच आणि मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवा, आपण अगोदरही मीठ टाकलेलं होतं, तर थोडा अंदाज घेऊन मीठ टाकायचं। गरम मसाला टाकलेला आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे शिजल्यानंतर मी 2 टमाटर छोटे होते ते वाटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते आता आपल्याला यात टाकायचे आहे आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। बघा तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। आता समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे राजमा आपण शिजवलेला होता ना, त्यातलं नाही का मी कलमी आणि विलायची काढून घेतलेलं आहे आणि पाण्यासकटच याला भाजीमध्ये मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि याला अजून 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार गरमच पाणी टाकायचं, म्हणजे भाजीची चवी बदलत नाही। कधीही भाजी शिजताना पाणी लागलं की गरमच पाणी टाकायचं। बघा आता मी हे पुन्हा झाकून दणदणीत शिजवून घेते। बघा छान शिजवून घेतलेला आहे। आता राजमा आपला शिजलेला आहे। मी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालून घेते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं 2 मिनिटं अजून कस्तुरी मेथी टाकल्यावर झाकून शिजवून घ्यायचं। त्यानंतर आता आवडीप्रमाणे आपल्याला यातनं बटर टाकायचं आहे। बटर टाकल्याने भाजीची टेस्ट छान। बटर टाकल्यानंतर अजून ढवळून घ्यायचं आहे। बघा आपली आता राजम्याची भाजी तयार झालेली आहे। बघा गरमागरम भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा। धन्यवाद।